धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात धुळे येथे 7 ऑगस्टला प्रसूती विभागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। यावेळी वार्ड क्रमांक 27 आणि 28 मध्ये काही प्रसूत मातांवर बेड उपलब्ध नसल्यानं तात्पुरत्या स्वरूपात जमिनीवर उपचार सुरू असल्याचं निदर्शनास आलं। तसेच रुग्णालय परिसरात मोकाट श्वान फिरत असल्याचंही आढळून आलं। या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी अधिष्ठाता डॉक्टर अजित पाठक यांच्यासोबत माध्यमांनी संवाद साधला। यावेळी डॉक्टर पाठक यांनी सांगितले की प्रसूती विभागात अधिकृतपणे 60 बेडची क्षमता असली तरी सध्या तब्बल 95 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत। धुळे, नंदुरबार, जळगाव आणि इतर जिल्ह्यांमधील नागरिकांचा या रुग्णालयावर असलेला विश्वास आणि दर्जेदार आरोग्य व्यवस्थेच्या प्रतिमेमुळे मोठ्या प्रमाणावर रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत आहेत। यामुळे क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल होत असले तरी कोणत्याही मातेला उपचारापासून वंचित ठेवलं जात नाहीये। प्रत्येक रुग्णाला तातडीने आणि योग्य उपचार मिळावेत यासाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। रुग्णालय परिसरात फिरणाऱ्या मोकाट श्वानांच्या समस्येबाबतही प्रशासनानं अनेक वेळा महापालिकेशी पत्रव्यवहार केला असून आवश्यक कार्यवाहीची मागणी करण्यात आली। दरम्यान रुग्णांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी सतत दक्ष असून मोकाट श्वानांना रुग्णालयाच्या मुख्य उपचार विभागात प्रवेश होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात असल्याचंही त्यांनी सांगितलंय। याशिवाय भविष्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन माता आणि नवजात बालकांसाठी सुमारे 200 बेडची अत्याधुनिक आणि सर्व आवश्यक सुविधांनी सुसज्ज स्वतंत्र इमारत उभारण्याचं काम सुरू आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर रुग्णांना अधिक सुसज्ज आणि आरामदायी सुविधा उपलब्ध होतील। तसेच कोणत्याही रुग्णावर तात्पुरत्या स्वरूपात जमिनीवर उपचार करण्याची वेळ येणार नाही असा विश्वास डॉक्टर पाठक यांनी व्यक्त केलाय। भाऊसाहेब हिरे रुग्णालयात प्रसूतीच्या महिला आहेत त्यांना जमिनीवर त्यांना झोपवून उपचार केला जातो, काय प्रतिक्रिया आहे? श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे येथे धुळे जिल्ह्यातील तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर, पारोळा व नंदुरबार जिल्ह्यातील व धुळे जिल्ह्याच्या सीमेलगतचे गुजरात राज्य व मध्य प्रदेश राज्यातीलही रुग्ण प्रसूतीसाठी येत असतात। श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे येथे वार्षिक 8500 प्रसूती होत असतात। प्रसूतीसाठी आलेल्या कोणत्याही रुग्णाला आम्ही परत पाठवत नाही। प्रसूतीसाठी आलेल्या प्रत्येक रुग्णाला दाखल करून घेतले जाते, त्याच्यावर योग्य ते उपचार केले जातात। गरज पडल्यास सिझेरियन पद्धतीने शस्त्रक्रिया केली जाते व आहार तज्ञांमार्फत चांगल्या दर्जाचा आहार रुग्णांना मोफत पुरवला जातो। आता आपल्याकडे एकूण 27 व 28 हे 2 वॉर्ड आहेत। या 2 वॉर्डात 95 पेशंट उपचार घेत आहेत। 60 बेड आहेत आणि 95 पेशंट त्यांच्यावर उपचार घेत आहेत आणि पेशंटची गैरसोय होऊ नये याच्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे 100 बेडचं माता रुग्णालय व 100 बेडचं बाल रुग्णालय असं 200 बेडचं रुग्णालयचं काम प्रगतीपथावर आहे। तर या परिसरामध्ये बऱ्याच वेळा मोकाट श्वान देखील आढळून आले, काय? श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे चक्करबर्डी येथे स्थित आहे। भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात 8-10 मोकाट श्वान आम्हाला आढळून आले आहेत, परंतु सदरील मोकाट श्वान हे रुग्णालयाच्या आत येऊ नयेत याच्यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेतलेली आहे व तशा सूचना आमच्या अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांना दिलेल्या आहेत। सदरील जे 7-8 श्वान रुग्णालय परिसरात आढळून येतात याच्यासाठी आम्ही महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केलेला आहे। महानगरपालिका सदरील श्वानांना पकडून त्यांचं निर्बीजीकरण करून त्यांना एका शेडमध्ये ठेवेल अशी अपेक्षा आहे। एकंदरीत वाढत्या रुग्णभारातही प्रत्येक रुग्णाला उपचार देण्याची भूमिका, आरोग्य कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि भविष्यातील सुविधा याबाबतची विस्ताराची तयारी यामुळे भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय हे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी विश्वासार्ह आरोग्य सेवा केंद्र म्हणून आपली ओळख कायम राखत असल्याचं या संवादातून स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।